भोंदू अशोक खरातनं 5 नरबळी दिल्याचे पुरावे, खरातनं पिस्तुलाच्या माध्यमातून नरबळी दिल्याचा संशय, हरणांची शिकार करून कस्तुरी लोकांना विकल्याचाही प्रकार, सरकारी वकिलांचे कोर्टात धक्कादायक खुलासे। खरात महिलांना धमकी देऊन गुंगीचं औषध पाजून अत्याचार करायचा, भोंदूगिरी तंत्रमंत्र जादूटोणा करत खराचे महिलांसोबत अश्लील चाळे, चौकशीतून 8 महिलांचे 35 व्हिडिओ मिळालेत। मुख्यमंत्री फडणवीसांकडून विधानसभेत भोंदू खरातची पोलखोल। भोंदू खरातचा पोलीस कोठडीतील मुक्काम वाढला, खरातला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी, लैंगिक अत्याचार प्रकरणात खरातवर 6 गुन्ह्यांची नोंद। अशोक खरातला मदत करणारा कुणालाही सोडणार नाही, प्रत्येकाची चौकशी होईल, मुख्यमंत्री फडणवीसांची विधानसभेत ग्वाही। खराच्या मिरगावातील फार्म हाऊसवर अर्धा तास झाडाझडती, नाशिकमधील फार्म हाऊसची पोलिसांकडून तपासणी, खराच्या फार्म हाऊसमध्ये पोलिसांना काडतुसं सापडली होती। भोंदू खराचा आणखी एक काळा कारनामा उघड, लैंगिक अडचणी घेऊन येणाऱ्यांना खरातकडून तुर्कीच्या एल्विश मधाची विक्री, 1 किलो मधाची बॉटल 9 लाखांना विकत असल्याचा धक्कादायक प्रकार। भोंदू खरातला 3 महिन्यांच्या आत फाशीची शिक्षा व्हायला हवी, प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवा, नाशिक जिल्हा न्यायालयासमोर तृप्ती देसाई आक्रमक। बोटाच्या जखमेवरील टीकांनंतर तटकरे आणि चाकणकरांचं स्पष्टीकरण, लोकसभा निवडणुकीच्या वेळी गाडीचा दरवाजा लागल्यानं जखम झाल्याचा तटकरेंचा दावा, तर दुसरीकडे दरवाजा लावताना बोटाला जखम झाल्याचं चाकणकरांचं स्टेटस। विधान परिषदेच्या नवनिवृत्त सदस्यांचा निरोप समारंभ, आमदारांच्या निवृत्तीनिमित्त विधान परिषदेत खास फोटो सेशन, यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे आणि उद्धव ठाकरे एकाच फ्रेममध्ये। उद्धव ठाकरे साहेबांना निरोगी दीर्घायुष्य लाभो, पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा, विधान परिषदेत उद्धव ठाकरेंच्या निरोप समारंभात उपमुख्यमंत्री शिंदेंकडून शुभेच्छा। जिन्हें मेरा हाथ पकड़कर बैठना था वो बात पकड़कर बैठ गए, फडणवीसांचा शायरीतून उद्धव ठाकरेंना टोला, तर ऐसी कौन सी बात थी कि जैसे किसी और का हाथ पकड़ना पड़ा, ठाकरेंनीही डिवचलं। सभापतींचा निर्देश म्हणजे ब्रह्मवाक्य होऊ शकत नाही, सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशींच्या निलंबनाबाबत उपसभापती नीलम गोऱ्हेंच्या आदेशानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर। कर्नाटकात अजितदादांच्या अपघाताचा गुन्हा दाखल, रोहित पवारांनी विधानसभेत दाखवला कर्नाटकातील एफआयआर, 0 एफआयआरची कॉपी दाखवत सरकारला घेरलं। जगभरात ऊर्जा संकट गंभीर, ही परिस्थिती भारतासाठीही चिंताजनक, युद्ध अधिक काळ चाललं तर जीवनावश्यक वस्तूंच्या आयातीत मोठे अडथळे निर्माण होऊ शकतात, पंतप्रधान मोदींकडून चिंता व्यक्त। पश्चिम आशियातील परिस्थितीवर पंतप्रधान मोदींची ट्रम्प यांच्याशी फोनद्वारे चर्चा, हॉर्मुझची सामुद्रधुनी सुरक्षित ठेवण्यावर दोघांचं एकमत, शांततेसाठी दोन्ही देश निरंतर संपर्कात राहतील, मोदींकडून स्पष्ट। मीरा भाईंदरमधील प्लेझंट पार्क परिसरात भीषण आग, परिसरातील 4 ते 5 इमारती आगीच्या विळख्यात, आगीवर नियंत्रण, परिसरातील काही वाहनं जळून खाक।